गोरेगाव इथं 13 एप्रिल रोजी कुणबी समाज बांधवांकडून होणार मंत्री भरतशेठ गोगावले यांचा भव्य जाहीर सत्कार। कुणबी समाज बांधवांच्या वतीनं भव्य दिव्य जाहीर सत्कार सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू। महाड विधानसभा भरतशेठ गोगावले समर्थक कुणबी समाज बांधव यांच्या वतीनं 13 एप्रिल रविवार संध्याकाळी 5 वाजता मानगाव तालुक्यात जिजामाता मैदान गोरेगाव शहर इथं मंत्री भरतशेठ गोगावलेंसह विकासशेठ गोगावले व संपूर्ण भरतशेठ गोगावले कुटुंबाचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे। या भव्य जाहीर सत्कार सोहळ्यासाठी महाड मतदारसंघ व वेगवेगळ्या ठिकाणातून हजारो लोकांची उपस्थिती अपेक्षित असून या भव्य दिव्य सत्कार सोहळ्यासाठी महाड विधानसभा कुणबी समाज बांधव यांच्याकडून जय्यत तयारी सुरू आहे। महाड मतदारसंघातून सतत चौथ्यांदा विजयी चौकार मारून व महाराष्ट्र राज्य मंत्रिपद मिळवून महाड मतदारसंघातून नामदार भरतशेठ गोगावले यांनी इतिहास रचला। चौथ्यांदा सलग विजय व मंत्रिपद मिळाल्यानंतर महाड मतदारसंघात अनेक सत्कार समारंभ पार पडले। मात्र महाड पोलादपूर मानगाव मतदारसंघात बहुसंख्याक मतदान असणाऱ्या नामदार भरतशेठ गोगावले समर्थक कुणबी समाज बांधवांकडून नामदार भरतशेठ गोगावले यांचा जाहीर सत्कार देखील भव्य दिव्य होणार असून कुणबी समाज बांधवांकडून पत्रकार परिषदद्वारे समस्त जनतेला भव्य दिव्य सत्कार समारंभासाठी निमंत्रित करण्यात आला आहे। प्रतिनिधी रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मपुरार रायगड। आज या ठिकाणी आपल्याला जे बोलवणं करण्यात आलं आहे 13 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता माननीय नामदार भरतशेठ गोगावले यांचा जाहीर सत्कार महाड विधानसभा मतदारसंघातील तमाम कुणबी बांधवांच्या तर्फे आम्ही आयोजित केला आहे। कारण भरतशेठ या मतदारसंघामध्ये चौथ्यांदा आमदार निवडून आले। तर म्हणजे या मतदारसंघाचा त्याने एक इतिहास केलेला आहे। आतापर्यंत चौथ्यांदा कोणी आमदार निवडून आला नव्हता आणि निवडून आलेच आणि त्यानंतर आल्यानंतर पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा त्यांना मिळाला। कॅबिनेट मंत्रीपद त्यांना मिळालं। महाडच्या इतिहासामध्ये असं कुठलाही आमदार झाला नाही की त्याला डायरेक्ट कॅबिनेट मंत्रीपद मिळालं। हे दोन्ही इतिहास त्याच्या नावे नोंदवले गेले। आणि दुसरी गोष्ट म्हणजे भरतशेठ यांनी मतदारसंघामध्ये गेल्या 15 वर्षात विक्रमी कामं केलेली आहेत। 4,500 ते 5,000 कोटीची कामं गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी पूर्ण केली। प्रत्येक गाव वाडी खेड्यामध्ये लोकांच्या मागणीप्रमाणे पूर्ण विकास कामं त्यांनी केलेली आहेत। आणि विशेषतः या मतदारसंघामध्ये आमचा कुणबी समाज 60 ते 65% प्रमाणामध्ये आहे। आणि या कुणबी समाजावर सुद्धा भरतशेठ एक कुटुंबाच्या नात्याप्रमाणे प्रेम करून प्रत्येक कुणबी समाजाच्या गाव वाड्यामध्ये विकास कामं करून कुणबी समाजाच्या प्रत्येक कुटुंबामध्ये एक कुटुंबाचा प्रमुख म्हणून त्यांनी काम केले। आणि खरं म्हणजे कुणबी समाजाने ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने भरतशेठला मतदान केले आणि म्हणूनच भरतशेठ मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून आले। त्यामुळे साहजिकच कुणबी समाज बांधवांची सगळ्याची इच्छा होती की भरतशेठचा आपण नागरिक सत्कार करायचा आणि ती वेळ आता आली आहे। 13 तारखेला हा जाहीर सत्कार आम्ही समाजाच्या वतीने महाड पोलादपूर माणगावच्या वतीने आम्ही आयोजित केला आहे। या मेळाव्याला महाडमधून पोलादपूरमधून आणि माणगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कुणबी बांधव स्वतःहून येणार आहेत। साधारणतः आमचा अंदाज आहे की 5,000च्या पेक्षा जास्त समाज बांधव गोरेगाव या ठिकाणी येतील आणि एक भव्य दिव्य असा सत्कार त्या ठिकाणी माननीय नामदार साहेबांचा करण्यात येईल। नामदार साहेबांच्याबरोबर त्यांच्या मातोश्री, आमच्या बहिणी, त्यांच्या दोन्ही मुली आणि चिरंजीव विकासशेठ आणि त्यांच्या पत्नी सर्व कुटुंबियांचा आम्ही सत्कार समाजाच्या वतीने करतो। कारण त्या सर्व कुटुंबियांचं योगदान मोठे आहे या समाजाकरता आणि मतदारसंघाकरता। म्हणून एक दायित्व म्हणून त्यांना आपण कुठेतरी त्यांचा एक सन्मान करावा अशा उद्देशाने हा आम्ही कार्यक्रम घेतोय। आमचे सर्व समाजातले जे युवक, आमचे सगळे पदाधिकारी गेले 10 दिवस मेहनत घेत आहेत, गावागावात बैठका घेत आहेत, कुणबी समाजाला जागृत करून जास्तीत जास्त समाज कसं उपस्थित आहे याचं नियोजन आम्ही पूर्ण केलं आहे। आणि मला वाटतं आतापर्यंत एवढी मोठी सत्कार सभा समाजाकडनं झालं नसेल असा समाज कार्यक्रम, एक ऐतिहासिक कार्यक्रम त्याविषयी आपल्याला बघायला मिळेल आणि याची माहिती जनतेला व्हावी म्हणूनच आम्ही आपल्याला निमंत्रित केलं आहे। आपण तशा प्रकारची प्रसिद्धी करावी अशी मी आपल्याला विनंती करतो।